ज्योतिष वास्तु विश्व संशोधन केंद्र पुणे यांच्या वतीने चतुर्थ पदवी प्रमाणपत्र वितरण व पुरस्कार सोहळ्याचे भव्य आयोजन रविवार 29 जून रोजी करण्यात आले आहे। हा सोहळा पद्मावती येथील विणकर सभागृहात सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळात पार पाडणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पत्रकार परिषदेत संस्थेचे मार्गदर्शक व ज्येष्ठ उद्योगपती मनोज राठी, संपर्क प्रमुख श्रुती योगेश पिसे हे मान्यवर देखील उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्याने होणार आहे। यावेळी वास्तु विशारद, लोलक विशारद, अंक विशारद आणि वास्तुभूषण अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे। या सोहळ्यात ज्योतिष व अध्यात्म क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे। या वर्षीच्या पदवी वितरण सोहळ्याला 120हून अधिक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गौरवचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे। या वर्षीच्या पदवी वितरण सोहळ्यात 120हून अधिक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गौरवचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे। कार्यक्रमात सकाळी 10 वाजता पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होईल। यामध्ये विद्यावाचस्पती ज्येष्ठ गाणपात्य डॉक्टर स्वानंद पुंड महाराजांना शारदा पुरस्कार, अभिनव ज्योतिष मंडळ सोलापूर यांना संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ पंचांगकर्ते मोहन दाते यांना रत्नमाला पुरस्कार, योगीराज वेद विज्ञान आश्रम या पाठशाळेचे अध्यक्ष अश्वमेघ याजी चैतन्य नारायण काळे गुरुजी यांना वेद संवर्धन प्रेरणा पुरस्कार, वेदमूर्ती दत्तात्रय मनोहर सादले गुरुजी यांना वेदमार्ग दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ ज्योतिषतज्ञ शुभांगिनी पांगारकर यांच्या हस्ते होणार आहे। यानंतर पुरोहितांचे मंगल मंत्र पठण, सानवी फुंडकर यांचे सुसंस्कृत नृत्य आणि सन्मान समारंभ पार पडणार आहे। 29 जून 2025 रोजी विणकर सभागृह येथे रत्नमाला पुरस्कार दाते पंचांगकर्ते श्री मोहनजी दाते यांच्या अभिनव ज्योतिष मंडळ सोलापूर या विद्यापीठाला या संस्थेला आपण रत्नमाला पुरस्कार प्रदान करत आहोत। शारदा पुरस्कार विद्यावाचस्पती डॉक्टर स्वानंद पुंड, ज्यांचं 85 पुस्तकं आहेत, पैकी 21 पुस्तकं गणेश या विषयावरती आहेत, तर यांच्या समग्र ग्रंथलेखनाला आपण शारदा पुरस्कार यावर्षीचा देत आहोत। त्याच्यानंतरनं वेदमार्ग प्रेरणा पुरस्कार योगीराज वेद विज्ञान आश्रम बार्शी वेद संवर्धन प्रेरणा पुरस्कार या वेद पाठशाळेला देत आहोत, ज्यांनी वेदांचं संवर्धन केलं, ज्यांनी आपल्या पिढ्यानपिढ्या वेद संरक्षण करण्यासाठी घालवल्या, अशा वेद पाठशाळेला आपण पुरस्कार देत आहोत। त्याच्यानंतरनं वेदमूर्ती दत्तात्रय मनोहर सादले गुरुजी, ज्यांनी समाजामध्ये जेव्हा जेव्हा तिढा निर्माण झाला म्हणजे व्रतवैकल्याच्या बाबतीत, त्यांनी जेव्हा म्हणजे समाजाला मदत केलेली आहे, म्हणून त्यांना आपण वेदमार्ग दीपस्तंभ पुरस्कार, ज्या समाजाला त्यांनी योग्य मार्गावरून चालण्यासाठी प्रवृत्त केलं, योग्य दीप दाखवला, मार्गदर्शन केलं, याच्यासाठी त्यांना आपण वेदमार्ग दीपस्तंभ पुरस्कार देणार आहोत। या कार्यक्रमाचे उद्घाटक शुभांगिनी पांगारकर ज्येष्ठ ज्योतिष वास्तु अभ्यासक या उद्घाटक असणार आहेत आणि याच्यामध्ये आपण 150 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विविध पदव्यांनी सन्मानित करणार आहोत, जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांना।